हा म्हणजे आता माझा एक मित्र म्हणून तुम्हाला असा प्रश्न असेल, खरं तर वाईट मानून घेऊ नका. तुम्ही समाजकार्य आजपर्यंत खूप वर्ष करत आलात, पण तुम्ही आज राजकारणात जाताय. पण जेव्हा राजकारणात समाजकारणाची माणसं जातात, तेव्हा त्यांचा स्वभाव बदलतो, त्यांचं कार्य थांबतं. तुमच्या समाजकार्यावरती याचा फरक पडणार नाही ना? समाजकार्य माझं कधीही थांबणार नाही. हं, कारण समाजकार्य हे माझ्या वंशान बसून आलेलं आहे. हं, हे कधीही थांबणार नाही. आज मी राजकारणामध्ये एक पाऊल टाकण्याचं एक कारण म्हणजे आज मला कोणतेही काम करायचं असेल, हं. शासकीय काम असेल किंवा कोणतेही काम असेल, ह्या कामामध्ये पद असल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. बरोबर. हे काम करत असताना मला लोकांच्या आशा भावना आल्या की दादा तुम्ही कुठं तर लागताय. हं, म्हणून आज मी जनतेच्या विचारानं हं, सर्व लोकांचे विचार घेऊन हं. त्यानंतर मी जिल्हा परिषद ह्यामध्ये पाऊल टाकलेलं आहे. बरोबर. आणि आज इलेक्शनमध्ये काही होईल, हं, निकाल यस असेल किंवा नो असेल, हं, पण माझे समाजकार्य जे आहे हे कधीही थांबणार नाही. हं, हे 100% माझे नेहमी राहणार. पण माझ्याकडे पद असेल तर 100% लोकांची सेवा करायची मला संधी मिळेल हं. आणि लोकांची कामं सहज होतील